आकाशाकडे बघा, आपण एकटे अजिबात नाही. सर्व ब्रह्मांड तुमचे मित्र आहे, पण ते भरभरून त्यालाच घेते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. तुमच्या नोकरीवर प्रेम करा, पण कंपनीवर करू नका, कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम करणे सोडून देईल. बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही, बलवान माणूसच क्षमा करू शकतो. यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा, त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील. देवाने आपल्या सर्वांच्या मध्ये महान अशी शक्ती आणि क्षमता दिलेली असते आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमतांना बाहेर आणायला मदत करत असते. कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. हार मानणे आपली सर्वात मोठी कमजोरी आहे. यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. या जगात माणसाची नाही तर त्याच्या पैशाची किंमत असते. खरे बोलून कोणाला दुखावले तरी चालेल, पण खोटे बोलून कोणाला सुख देऊ नका. अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते. दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हा सुद्धा एक अनुभवच असतो. जेव्हा माहीत पडते की आयुष्य काय आहे, तोपर्यंत ते अर्धे संपून गेलेले असते. कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो. आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो. आयुष्य जगण्यासाठी नुसत्या विचारांची नाही, खोटे बोलणाऱ्या मित्रापेक्षा एक प्रामाणिक शत्रू नेहमी चांगला असतो. रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण हृदय हवे. हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा. स्वतःला सिद्ध करा. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो, रिकामा खिसा मात्र जगातील माणसे दाखवतो. मोठा माणूस तो जो आपल्या सोबतच्यांना छोटा समजत नाही. स्वतःची तुलना जगात कोणासोबत करू नका. जर तुम्ही असे केलेत तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे. देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा होय. धर्म म्हणजे मानवी अंतःकरणाच्या विकासाचे फळ आहे. धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंतःकरण आहे. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे. सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, अंकुचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे. जगातील सर्वात सुंदर तुम्हाला माहित आहे काय? अश्रू आणि हास्य. कारण तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण ते तेव्हा दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. आयुष्य हे सरळ नाही, त्याची सवय करून घ्या. टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सिरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.